हॅलो मित्रांनो, मी तात्याराव लाटे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये। आपल्या चॅनलचं नाव आहे द TDL। मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्किप करू नका। आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाची इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमधून मिळणार आहे। मित्रांनो, विषय तसाच आहे। विषय आहे 15 ऑगस्ट 1947। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 हा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन हे सर्वांनाच माहिती आहे। पण मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का की 15 ऑगस्ट 1947 पैकी 15 ऑगस्ट हाच महिना आणि हीच तारीख का निश्चित करण्यात आली? भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 तारीखच का निश्चित करण्यात आली? आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, खरं तर हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे की 15 ऑगस्ट हीच तारीख का निश्चित करण्यात आली। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हेच आपण या प्रश्नाचं उकल करणार आहोत। चला बघूया 15 ऑगस्ट हीच तारीख भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून का निश्चित करण्यात आली। तर चला बघूया मित्रांनो 15 ऑगस्ट 1947चं रहस्य। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 हा आपला भारत देशाचा स्वातंत्र्य दिन पैकी 15 ऑगस्ट हा दिवस आणि हा महिना का निश्चित करण्यात आला? मित्रांनो, याच्या पाठीमागे एक रहस्य आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थानं ह्या विषयाची सुरुवात झालेली आहे दुसऱ्या महायुद्धापासून। मित्रांनो, दुसरं महायुद्ध हे 1 सप्टेंबर 1939 ते ऑगस्ट 1947 पर्यंत चाललं। मित्रांनो, तब्बल 6 ते 6.5 वर्ष चाललेलं हे युद्ध, या युद्धामध्ये बाकी देशांची जशी हानी झाली तशीच भारत देशाची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हानी झालेली आहे। कारण भारत देश हा इंग्रजांच्या बाजूने लढत होता, त्याच्यामुळे इंग्रजांची सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि त्यांचंही अतोनात याच्यामध्ये नुकसान झालेलं होतं। अनेक सैन्य याच्यामध्ये वीरगतीला प्राप्त झालं होतं आणि आर्थिकही इंग्रजांची भरपूर हानी झाली होती। त्याच्यामुळं इतरांचा देश तर सोडाच, पण स्वतःचा देश चालवणं सुद्धा इंग्रजांना कठीण झालं होतं। मित्रांनो, हेच रहस्य समोर चालून 15 ऑगस्ट या तारखेपर्यंत मित्रांनो येऊन जातं। आता बघूया, भारताचे पहिले व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन आणि शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताच्या सत्ता हस्तांतरणाविषयी नेमण्यात आलं। भारतात सत्ता हस्तांतरण करण्याविषयी लॉर्ड माउंटबॅटन यांची नियुक्ती करण्यात आली। मित्रांनो, लॉर्ड माउंटबॅटन हे इंग्रजांचे एक प्रमुख अधिकारी आहेत आणि खऱ्या अर्थानं 15 ऑगस्ट आणि लॉर्ड माउंटबॅटन यांचा एवढा जवळचा संबंध आहे तो कसा, आता आपण पाहूया। मित्रांनो, लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे पहिले व्हाईसरॉय यांनीच 15 ऑगस्ट ही तारीख भारताला निश्चित दिलेली आहे। यांचीच ही देणगी आहे भारताला देण्याची। आता बघा, इंग्रजांनी सुरुवातीला ठरवलं होतं की भारताला 30 जून 1948 पर्यंत स्वातंत्र्य द्यायचं, पण आता विषय असा आहे की 30 जून 1948च्या अगोदरच 1947ला भारताला स्वातंत्र्य देण्याचं कारण नेमकं काय असावं हे आता आपण बघूया। मित्रांनो, 30 जून 1948ला भारताला स्वातंत्र्य देण्याचं ठरलं होतं, परंतु 30 जून 1948 पर्यंत वाट न पाहता 1947लाच भारताला स्वातंत्र्य का देण्यात आलं? त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे भारतामध्ये भारत छोडो आंदोलन हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोकांमध्ये पसरलं होतं। त्याच्यानंतर नेहरू आणि जिन्ना या दोघांमध्ये जे वाद होते, भारत विभाजनावरून जे वाद निर्माण झाले होते, त्या वादामुळं देशातल्या अनेक भागामध्ये सांप्रदायिक वाद निर्माण सुरू झाले। त्याचं स्वरूप नंतर दंगलींनी घेतलं आणि फार मोठ्या प्रमाणात लोकांची जीवित वित्तहानी या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली। लॅरी कॅनिंग आणि डोमिनिक लॅपियर यांचं एक पुस्तक आहे मित्रांनो, फ्रीडम ॲट मिडनाईट या नावाचं। फ्रीडम ॲट मिडनाईट या नावाचं एक पुस्तक आहे। या पुस्तकात सर्वात अगोदर 15 ऑगस्ट या तारखेचा उल्लेख लॉर्ड माउंटबॅटन यांनी केलेला आहे। तो कशामुळे केलेला आहे? त्याचं मुख्य कारण म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन हा 15 तारखेला मित्रांनो लकी मानायचा। तो लकी का मानायचा त्याचंही एक कारण आहे। 15 तारखेला 15 ऑगस्ट 1945ला जपानचा राजा हिरोहितो याने आत्मसमर्पण केलं होतं। ब्रिटिश आणि जपान यांच्यामध्ये दुसरं महायुद्ध ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस हिरोहितो ह्या जपानच्या राजाने ब्रिटिशांसमोर आत्मसमर्पण केलं होतं। हे आत्मसमर्पण एलियड फोर्सेस ह्या फोर्सचं चीफ कमांडर हे लॉर्ड माउंटबॅटन होता आणि या एलियड फोर्सेसनं जपानला हरवलं होतं आणि या एलियड फोर्सेसच्या समोरच यांनी शरणागती पत्करली होती जपाननं आणि ती तारीख होती मित्रांनो 15 ऑगस्ट
15 ऑगस्ट आणि वर्ष होतं 1945. मग 15 ऑगस्ट 1945 ह्या दिवशी जपाननं शस्त्र टाकले होते आणि हे शस्त्र टाकल्याच्या नंतर लॉर्ड माउंटबॅटन हा 15 ऑगस्ट दिवस एकदम उत्सवासारखा साजरा करायचा. लॉर्ड माउंटबॅटन यांचे प्रेस सचिव कॅम्पबेल जॉन्सन यांच्या म्हणण्यानुसार लॉर्ड माउंटबॅटन हे 15 तारखेला खूप लकी मानायचे आणि ते लकी मानण्याचं कारणच हे होतं की जपान हिरोहितो या राजानं लॉर्ड माउंटबॅटन यांच्या नेतृत्वाखाली जे एलियड फोर्सेस लढत होतं त्या फोर्सेसच्या समोर त्यानं शरणागती पत्करली होती. म्हणून 15 तारखेला लॉर्ड माउंटबॅटन हा लकी दिवस समजायचा. आता बघा, ज्यावेळेस भारताची परिस्थिती हाताळणे हे लॉर्ड माउंटबॅटन याला कठीण गेलं होतं. त्याचं कारण असं, कारण नेहरू आणि जिना यांनी स्वतंत्र देशाची मागणी केली होती. ही मागणी नेहरूंना मान्य नव्हती, गांधीजींना मान्य नव्हती. त्याच्यामुळे देशामध्ये सतत हिंसक हालचाली मित्रांनो घडत होत्या आणि लॉर्ड माउंटबॅटन याला सुद्धा वाटलं नव्हतं की देश एवढ्या प्रकारचं रौद्ररूप धारण करेल म्हणून. त्याच्यामुळे लॉर्ड माउंटबॅटन यानं ठरवलं की आपण 1948 पर्यंत वाट न पाहता 1947ला देशाला स्वातंत्र्य देऊन इथून मोकळं होऊया. हा त्याच्या पाठीमागचा मुख्य कारण. आणि 15 तारीख तुमच्या लक्षात आली असेल की 15 तारीख त्याने का ठरवली? जपानने शरणागती पत्करली होती 15 तारखेला. त्याच्यामुळं 15 तारीख ही तारीख लकी मानून त्याने 15 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. तर मित्रांनो, 15 तारीख कशी आली, कोणी आणली, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाली असतील अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगा. याविषयी आणखी काही तुमच्या शंका असतील त्या कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आणि आज आपण तो मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.